आज बऱ्याच दिवसातून पहिल्यांदा येणं माझं झालं. एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि आमचे काही सहकारी विरोधी पक्षात होतो. आणि त्या काळामध्ये या फळीनं आम्हा लोकांना एक जीवा महाचा सहकारी दिला. त्यांचं नाव रघुनाथराव मुंडे. रघुनाथराव हे आमदार होते, जिल्ह्याच्या प्रश्नामध्ये व्यक्त करणारे नेते होते. माणसं जोडणं हा त्यांचा स्वभाव होता. दुर्दैवानं मुंबई शहरामध्ये त्यांचा अपघाताची मृत्यू झाला. तो मृत्यू कशामुळे झाला हे कोणी माझ्यासारख्याला अद्याप सुद्धा उलगडले नाही. पण रघुनाथांची आठवण आम्हा लोकांच्या अंतःकरणामध्ये कायमची राहिली. आणखी एका व्यक्तीची आठवण मला नेहमी होती, आणि ती म्हणजे पहिलीची नगर परिषद आणि त्याचं नेतृत्व राधाबाई विराणी यांच्याकडे होतं. राधाबाई या शहराचं नेतृत्व करत होतं, कष्ट करत होतं, लोकांचे प्रश्न सोडवतात. एक लहान समाजाची महिला जबाबदारी मिळाल्याच्या नंतर कसं काम करू शकते याचं उदाहरण राधाबाईंच्या काळामध्ये घडून दिलं. पहिली महिन्याच्या नंतर महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम बहिणीने केले. कुठल्याही राज्याची प्रगती करायची असेल तर त्या राज्याला एक तर पाणी पाहिजे किंवा वीज पाहिजे. आज महाराष्ट्राला वीज देण्याचं काम या फळीकडून होतं. अनेक लोक या ठिकाणी विद्युत निर्मितीमध्ये काम करतात. त्यांच्या कष्टाने विद्युत निर्मिती होते आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी पुढेचं हे विद्युत केंद्र महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं. आणि म्हणून कितीतरी चांगल्या गोष्टी लक्षात राहतील अशा गोष्टी हे फळीचं वैशिष्ट्य होतं. अलीकडच्या काळामध्ये फळीला काय झालं हे मला कळत नाही. फळीमध्ये गुंडगिरी वाढली. मला इथे व्यापाऱ्यांचं पत्र येतं, दुकानदारांची पत्र येतं की त्यांना धंदा करण्यासुद्धा अवघड आहे. कुणी कसाही धंदा करायला निघाला तर इथं काही शक्य अशा आहे की त्या धंद्याचं नियंत्रण त्यांना त्यांच्या हातात असतं. आणि एक प्रकारची गुंडगिरी, दादागिरी या माध्यमातून कष्ट करून व्यवहार करून लोकांची सेवा करणारा हा व्यापारी घटक आहे. आज तो अडचणी चालला आणि मला असं वाटतं हे चित्र बदलायची भूमिका आपल्याला घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. इथं काही लोकांना माझ्याकडून शक्ती दिली. मला हे कबूल केलं पाहिजे. काही लोकांना त्यांच्या राजकीय संकटाच्या काळामध्ये मदतीची आवश्यकता होती. त्यावेळेला माझ्याकडून त्यांना मदत केली गेली. मला आठवतं मुंबईला माझ्या घरी एक दिवशी
पंडितांना आणि धनंजय मुळीक आले. पंडितांनी सांगितलं की आमच्यावर काही अडचणी आहेत आणि या अडचणीचं बाहेर काढायचं असेल तर तुमची मदत आम्हाला पाहिजे. म्हणजे कसली मदत? त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. मी त्यांच्याशी सुसंवाद साधला, मला जाणवलं, त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना संधी दिली. तर काहीतरी फळव्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये लोकांच्यासाठी काम करणारे नेतृत्व यांनी तयार होईल. आणि म्हणून पंडितांची सूचना स्वीकारली. त्यांना पक्षात घेतलं. पक्षात घेतल्याच्या नंतर संघटनेमध्ये जबाबदारी, विधान परिषदेचे आमदार केलं, विरोधी पक्ष नेते केले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी केलं. जे जे करता येईल ते करण्याच्या उद्देशाने पूर्ण तयारी माझ्याकडून होती. आणि एकच विचार होता की फळेसारखं व्हा. 20 जिल्हा, ज्या 20 जिल्ह्यांनी एकेकाळी मला या जिल्ह्याचे सगळे आमदार निवडून देण्यासाठी सहकार्य केलं होतं, त्या 20 जिल्ह्यामध्ये लोकांची सेवा करणारा एक स्वयंसेवीचा प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी हे प्रोत्साहन देण्याचं काम केलं. दुर्दैवानं परिस्थिती बदलली, सत्ता आली, पण सत्ता आल्याच्या नंतर पाय जमिनीत ठेवावे लागतात. सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नाही. या लोकांना सत्ता दिली, पण त्यांच्या डोक्यामध्ये सत्ता फार लवकर दिली. आणि त्याचा परिणाम आज तुमच्या जिल्ह्यामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नाच्या पाठीमागे कोण आहे हे विचारलं तर लोक या ठिकाणी सांगायला तयार आहेत. गुंजांच्या चोऱ्या झाल्या, लोकांना त्रास देणं सुरू झालं. हे कुठे थांबलं पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र व्हावं लागेल, एकत्र होऊन शक्ती उभी करावी लागेल. मला आनंद आहे की खालची लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बजरंग अप्पाला तुम्ही निवडून दिलं आणि तुमच्या प्रश्नाची दिल्लीला मांडणी करणारा एक जागरूक सभासद आज देशाच्या संसदेमध्ये तुम्ही दिले. आणि त्यांना साथ देण्याच्यासाठी रजनीताई आहेत, फौजियाताई आहेत, मी स्वतः आहे. आणि आपल्याला खात्री देऊ इच्छितो आमची सगळी शक्ती यांच्या मागं उभी करू. आणि त्याच्यामध्ये आमचा हेतू फक्त एकच आहे की 20 जिल्ह्यामध्ये गुंडगिरी संपवावी, 20 जिल्हा विकासाच्या दृष्टीनं पुढे जावे, 20 जिल्हा शेतीचे प्रश्न सुटावे, 20 जिल्ह्याचे पाण्याचे प्रश्न सुटावे आणि 20 जिल्ह्याच्या तरुण पिढीच्या हाताला काम देण्याच्यासाठी काही उभारणी करावी हे सूत्र आम्ही लोकांनी मनामध्ये ठेवले. आणि त्या पद्धतीनं आज आम्ही कामाला लागलेलो. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आणि मला आनंद आहे की या ठिकाणी जिल्ह्याच्या सरकारने राजेसाहेब देशमुख यांच्यासारख्या एका जाणकार सरकारच्या या ठिकाणी आम्हाला लोकांना मिळेल. तुम्हाला सगळ्यांची मदत आणि शक्ती ही त्यांच्या पाठीशी उभी करा. मी तुम्हाला खात्री देतो की या व्यक्तीच्याकडून तुम्हाला सगळ्यांच्या पाठीने महाराष्ट्रामध्ये लोकांचे प्रश्न सोडवणार एक जागरूक सभासद म्हणून त्याचं नाव लौकिक आणि वीरचं नाव लौकिक व्हावे अशा भागाचं काम त्यांच्याकडून केलं जाईल
त्याला सोबत लोकांची साथ हिची अत्यंत आवश्यकता आहे. आज पक्ष उभे काही शकत आहे. अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभे केले, काही लोकांनी पक्ष फोडायचे काम केले. त्याच्यामध्ये 3 लोक प्रामुख्याने होते पक्ष फोडणारे. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढून आले, सहकाऱ्यांच्यामध्ये गैरविश्वास वाढून आले. 2-3 लोक होते आणि त्या 2-3 लोकांच्यामध्ये कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवायची भूमिका घेतली आणि ज्यांनी या भूमी दिल्याचा, ऐक्याचा, पुरोगामी भारताचा हा जो एक आदर्श होता, तो आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने पराभूत करणं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यांचा पराभव करा आणि राजे साहेबांना मोठ्या मताने विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो. ते बजरंगभाऊ आणि बाकीचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या मदतीनं वीर हे बदलेल कसं, वीरचं राजकारण हे सुधारेल कसं आणि प्रगतीच्या रस्त्यावर वीर जाईल कसं हे बघण्याचं काम मी आणि आमचे सगळे सहकारी अखंडपणानं करतील हा विश्वास आणि दिलासा तुला सगळ्यांना देतो. आणि पुढच्या सभेला जायचं असल्यामुळं अधिक नवे घेता आमच्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय